आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। बुलढाणा जिल्ह्यातील कथित शिवानी कळमेकर हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले। या प्रकरणाला 1 महिना उलटून गेला असतानाही संबंधित अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले नसल्याचा आरोप करण्यात येतोय। प्रतिनिधी सय्यद इरफान। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मागवली। यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत 2 निष्पाप आदिवासी पितापुत्रांना 22 दिवस कारागृहात ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला। जयश्री शेळके यांनी बुलढाणा पोलिसांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे केली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विविध प्रश्न विचारत तपासाच्या प्रगतीबाबत माहिती घेतली। जयश्री शेळके, राज्य प्रवक्त्या, शिवसेना ठाकरे गट। महाराष्ट्रात गृह खातं हे नावालाच उरलेलं आहे। याची प्रचिती वारंवार महाराष्ट्रात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमधून ही राज्यातील जनतेला आलेली आहे आणि पुन्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जळगाव जामोद तालुक्यामध्ये जो काही प्रकार काही दिवसांपूर्वी घडला, कारण नसताना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून एका वडिलांना आणि एका मुलीच्या भावाला त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं। ही जी काही घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। या संदर्भामध्ये आज आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षकांना भेटण्यासाठी आलेलो होतो आणि या सगळी घटनेची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की जी मुलगी मयत झालेली आहे किंवा झालेली होती त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला, तिच्यावर सगळे अंत्यविधी करण्यात आले आणि तिच्या मृत्यूला जबाबदार हे एका बेपत्ता झालेल्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला धरण्यात आलं। त्यावेळी जर वेळीच सगळी योग्य पद्धतीने तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असती तर कदाचित हे नाहक जो काही त्रास एका बापाला आणि भावाला सहन करावा लागलाय तो करावा लागला नसता। जी DNA टेस्ट करण्यासाठी आज पोलीस प्रशासन कामाला लागलंय ती DNA टेस्ट जर त्याच वेळी मयत मुलीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर झाली असती तर कदाचित पुढची ही सगळी काही घटना आहे ती घडली नसती। परंतु दुर्दैवाने पोलीस प्रशासन अतिशय मनमानी पद्धतीने राज्यात काम करतंय आणि त्याला सगळा वरद असतं हा गृहमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळे अशा घटना घडतायत। जे काही झालंय ते अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे आणि किमान बुलढाणा जिल्ह्याची तरी मान खाली घालणारा आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आता जो कोणी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत त्या सगळ्या माननीय तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये निपक्षपातीपणे, पारदर्शीपणे आणि तातडीने तपास पूर्ण केला पाहिजे। मयत मुलगी कोण आहे तिची ओळख पटली पाहिजे आणि ज्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्या त्रासाची भरपाई मिळाली पाहिजे। जे पोलीस अधिकारी तत्कालीन त्यावेळी होते तपासामध्ये त्यांची केवळ बदली करून चालणार नाही तर यामध्ये कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। अद्याप 1 महिना झाला समजा तपास लागला। ही अतिशय वाईट गोष्ट आहे की महिनाभर एखाद्या घटनेला उलटून जातो। महिनाभर तुम्ही जो आरोपी नाही त्याला महिनाभर डांबून ठेवता, त्याला शारीरिक मानसिक छळ सगळा सहन करावा लागतो आणि आता तुम्ही खडबडून जेव्हा जागे होता तेव्हा तुम्ही म्हणताय की आम्ही आता नव्यानं तपास करतोय। खूप पुलाखालून पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे पोलिसांसाठी सुद्धा हा तपास करणं एवढं सोपं नाही आहे, अत्यंत जिकिरीचं काम आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेलाही आवाहन करेल की आपल्यालाही कुठल्याही पद्धतीने मयत मुलीची कुठली ओळख पटलेली असेल, माहिती असेल तर आपण पोलीस प्रशासनाकडे त्या संदर्भामध्ये सूचित करावं ही सुद्धा विनंती करते। शेवटी जी घटना घडून गेली आहे त्यामध्ये आपण आता बदल करू शकत नाही, परंतु मयत मुलीची ओळख पटवणे आणि तिचा जर काही घातपात तिच्या संदर्भात झाला असेल तर जो कोणी दोषी असेल त्या प्रकरणामध्ये जो कोणी खरा गुन्हेगार असेल त्याला शोधून काढणे हे खूप मोठं आव्हान आज पोलिसांसमोर आहे।